बोलूया
हे गणराया विश्वविधात्या तुम्हाया भक्त मामारांचे कोटी कोटी प्रणाम, तुम्हाया भक्त मामारांचे कोटी कोटी प्रणाम। गंध पुष्पे मी वाहिते माझ्या
लाडक्या श्री गणाला गंध पुष्पे निवाहिते माझ्या लाडक्या श्री गणाला पुष्प निवाहिते माझ्या लाडक्या श्री गणाला गंध पुष्प निवाहिते माझ्या लाडक्या श्री गणाला पंचरथी मिळवायचे शिव पार्वतीच्या यावा पंचरथी मिळवायचे शिव पार्वतीच्या यावा गंध पुष्प निवाहिते माझ्या लाडक्या श्री गणाला गंध पुष्प निवाहिते माझ्या लाडक्या श्री गणाला पंचरथी मिळवायचे शिव पार्वतीच्या यावा पंचरथी मिळवायचे शिव पार्वतीच्या यावा गंध पुष्प निवाहिते माझ्या लाडक्या श्री गणाला गंध पुष्प निवाहिते माझ्या लाडक्या श्री गणाला विश्वाचा स्वाधिपती तुझ्यामुळे जगताला गती तुझ्यामुळे जगताला गती तुझ्यामुळे जगताला गती सिद्धी सोबती जगी गाजे तुझी कीर्ती जगी गाजे तुझी कीर्ती जगी गाजे तुझी कीर्ती कर तोडून करते मी पहिले वंदन श्री गणाला कर तोडून करते मी पहिले वंदन श्री गणाला निवाहिते माझ्या लाडक्या श्री गणाला गंध पुष्प निवाहिते माझ्या लाडक्या श्री गणाला पंचरथी मिळवायचे शिव पार्वतीच्या यावा गंध पुष्प निवाहिते माझ्या लाडक्या श्री गणाला गंध पुष्प निवाहिते माझ्या लाडक्या श्री गणाला चौदा विद्या चौकशा आजी पुजारे गणनीया तुझारे गणनेला तुझारे गणनेला गुरुवंतावा हुमा गाव मस्तकी हाजिरा पंचरथी मिळवायचे माझ्या लाडक्या श्री गणाला पंचरथी मिळवायचे माझ्या लाडक्या श्री गणाला पंचरथी मिळवायचे शिव पार्वतीच्या यावा सादर करतोय गवळे पहाटेच्या प्रहरी निळाभोर अंबरी कोंबडा हा बांग करी हिरण पडली दारी सडा रांगोळ्यान सजली गोकुळ नगरी चला ग सयानो चला ग सयारी चला ग सयानो चला ग सयारी पहाटे सकाळी
हॅलो, माझ्या लाडक्या रसिकातून आलेलं पारितोषिक असं आहे. कैलास बाजारात जातो घऱ्या पण एकीला सुद्धा बाजाराची वाट माहित नाही. अगं ते आपल्या शेजाऱ्यांची मावशी आहे तिला हात मारून बघा मारते. अगं मावशी ग, अगं ए मावशी. हॅलो, तत्पूर्वी अगं दादा, आपण पोरी पोरी मिळून मथुरेच्या बाजारात चाललो मग काय दादा. अगं पोरी पोरी मिळून मथुरेच्या बाजारात चाललो घऱ्या पण एकीला सुद्धा बाजाराची वाट माहित नाही. मग ते आपल्या शेजाऱ्यांची मावशी आहे तिला हात मारून बघा बरं बाई मारते. अगं मावशी ग, अगं ए मावशी. का अगं म्हटलं पोरीनो. अगं मावशी, आम्ही पोरी पोरी मिळून मथुरेच्या बाजारात चाललो बघ. अगं मग आता अडलं कुठं. अगं आम्ही बाजारात चाललो खऱ्या पण एकीला सुद्धा बाजाराची वाट माहित नाही. बरं बाई, आम्ही तर केव्हापासूनची तयारीत आहोत. आले ग आले. ओरडायला झालं ग काय ना बाई बाई. ओरडायला झालं ग काय म्हातारा माझा मला बाई सोडत नाही. म्हातारा माझा मला बाई सोडत नाही. ओरडायला झालं ग काय हे गवळण बाई बाई. ओरडायला झालं ग चौकशी केली पाहिजे. राधे एवढ्या घाई गडबड आहे मावशीला हाक मारण्याचे कारण. अगं मावशी, आम्ही पोरी पोरी मिळून मथुरेच्या बाजारात चाललो बघ. मग आणलं कुठे. अगं बाजारात चाललो खऱ्या पण एकीला सुद्धा बाजाराची वाट माहित नाही. म्हणजे बाजारला निघाल्यावर मावशीची आठवण झाली वाटतं. नाही का मावशी, चल बघ डिग्री. मग चल चल.
हॅलो वसुदेवकीचा बाळ गोकुळात खेळ खेळ वसुदेवकीचा बाळ गोकुळात खेळ खेळ दयाने गोकुळ सारे भरले दयाने गोकुळ सारे भरले नाश करण्यासाठी गोकुळात एक बाळ जन्माला आलाय तो तुम्ही भगवान श्रीकृष्ण बोला कुंडली वरदे अरे हो एक गोष्ट मात्र राहून गेली त्याचे 60 गणांनी 60 नाट करून मथुरेच्या बाजारात चालले आणि त्यांना अडवलंच पाहिजे आणि ही कामगिरी मित्र सुद्धा यांना सांगितलीच पाहिजे. अरे पेंड्या अरे सुदामा आलो देवा आलो अरे पेंड्या आईला सुदाम्या अरे देवाने हाक मारली ना वैकी अरे चलशी बिगी बिगी देवाच्या दर्शनाला हाकाली कानावरी करतो देवाची चाकरी हाकाली कानावरी करतो देवाची चाकरी जोडे घेऊन कांदावरी खातो कांदाही भाकरी कांदावरी खातो कांदाही भाकरी हाकाली कानावरी करतो देवाची चाकरी हाकाली कानावरी करतो देवाची चाकरी कांदावरी खातो कांदाही भाकरी जोडे घेऊन कांदावरी खातो कांदाही भाकरी हाकाली कानावरी करतो देवाची चाकरी
आली ती बघ आली 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 माझ्या लाडक्या रसिकातून आलेलं वाढदिवशी कसं आहे. पूर्वा जोशी, आराध्या जोशी, कुणाल जोशी. देवाचं दर्शन घेऊया लवकर. आणि तुमच्यावर गाडी लागत असता आम्हाला गडबडी बोलवायचं कारण काही गुरु लागते कोण आम्ही गोकुळाचा माल गोकुळात राहायला पाहिजे ना. बरोबर आहे. म्हणून 360 कवळणी 60 मात करून मथुरेच्या बाजूला चालले. त्याला अडवून एका बिंबळाच्या वाटेखाली बसवून ठेवा. काम होतात आणि हात मारा. येतोच मी. अरे देवाने कामगिरी सांगितली. देवाने कामगिरी सांगितली. 60 गवळणी 60 मात करून मथुरेच्या बाजारी चालले. मग जाऊ दे. अरे त्यांना अडवायचंय. देवाने काय काही बरोबर लागतो कोण दैदूत काढतो कोण. गोकुळाचं दैदूत गोकुळातच राहिलं पाहिजे. हे बरोबर आहे. मग आता काय करायचं. अरे गवळणी आता येतील ना त्यांना तू अडवायचं. मी मी नाही ना मग मी नाही घाबरतो त्यांना. तू घाबरतोस मी विकतो. मग काम ही करणार कोण. तूच केलं पाहिजे तो. मला नाही जमणार. अरे काय नाही जमणार तुला. नाही 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 मग करायचं काय. काय रे घरात आले काय तू आपला वाकडे आहे ना त्याला हात मारून बोल. कामगिरी करील. बरोबर अगदी बरोबर. मग हात मारो. हात मार. अरे वाकडे रे वाकडे. अरे काय अरे इकडे लवकर ये. अरे अरे इकडे भरपूर आहे. तू दोन्ही असं सगळं काय असं म्हणतो होय. आणि मग आलो की आणि आलो रे आलो. काटवण माझी झाली कर विचार माझा थोडा. कार्य आठवण माझी झाली कर विचार माझा थोडा. मला बांधू दे मला बांधू दे मला बांधू दे माझा नाडा नाडा मग वाटत माझा थोडा. मला बांधू दे माझा नाडा नाडा मग वाटत माझा थोडा. घामताल निघाला त्याला तरी घाम आलाय का बघा. घामताल निघाला त्या सगळ्या लावून दे. आमच्या मला इथं बोलवलं का त्याला बोलवलं कुठं आम्ही. तू स्वतः पडला बोलवलं नाही रे. बोलवलं आम्ही बोलवलं त्या थकला लावून दे. थकला लावून दे. माझ्या हातात ठरला काय आता हातात धरायचं आम्हाला माहिती. अरे बाबा या ठरलं आहे वाकलाय ए बाबा ह्या घे तुला आपला माझ्या ठलक्यात वाचलाय आहे ना आत्ता सांगा तुम्ही मला इथे कशा बोलव. अरे कृष्ण देवा
देवाने कामगिरी सांगितली काय काय 360 डोळ्यांनी थाट माट करून मथुरच्या बाजारी चालली. जाऊ दे आपला एक आपला. अडकवायचंय आणि त्यांच्याकडून हशिंदन घ्यायचं आहे. त्यातला दाम घ्यायचा हशिंदाने गोकुळातलं दैदूत गोकुळातच राहिलं पाहिजे. आता काय ठीक आहे पण त्या बाया आहेत कुठे? त्या बाया हा त्या बघ आल्या. नववधूंनी दिलेलं बक्षीस आहे 501 रुपये. शाहिरांनी रंगमंचावर येऊन गीत सादर करावे. आपली इच्छा या गीतातून पूर्ण होते. उशीर झाला जाण्या बाजाराला हिरा तारा चंद्रकला
आता आपण बोलून आल्या हा आता तुझी कामगिरी चालू कर अरे बापरे दिलू की काय सांग जरा बाबा दिलू माझं माझं फिरताय फिरताय अरे वा लय भाली झुमका पण भारी लय भारी झुमका आणि हिला कोण अरे ही मावशी नाराज लागू नको अरे बाप रे आणि या तिच्या सगळ्या पुरी या सगळ्या पुरी आणि या नाटकात दिलू ठीक आहे हॅलो सगळं जाऊ दे. माझ्या लाडक्या रसिकातून आलेलं पारितोषिक असं आहे निलेश आर्यन सर्वेश ओंकार सार्थक रोहित यांच्याकडून फक्त 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. श्री रासायनिक उत्कर्ष मंडळ मावळवाडी या बक्षिसासाठी आम्ही आभारी आहोत ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ए सुदाम्या ए बेजा आता तुमची कामगिरी सुरू अरे तुझी कामगिरी आता काय पहिला तुम्ही त्याची थांबाय सांगा मग मी माझी कामगिरी बजावतो. हे राधे उभी राहा. तुला नाही ऐकणार बाबा तुला ऐकणार नाही अरे मग म्हणून तुला बोलवलं ना तू तिथं मला नको मला नको काय नको दोन्ही पण नको अरे भेला दोन्ही नाही दोन्ही म्हणते ती आता म्हणली का माझी भाषा घ्या ग तू घ्या ग तू झालं काय वेळाला तू खूप म्हणला रे आता म्हणली का तिला काहीतरी बोलत जाऊ नको आपली डेंजर आहे बघ जाऊन बघतो दही घ्या ग दही ऐकायला पण मिळालं ना दही नाही रे दही घ्या दही आता म्हणली का म्हटलं तू आता काय नको आता मी सांगतो आता लवकर जा ठीक आहे अगं या मावच्या उभी राहा मावच्या उभी राहा अरे हे मावशी अरे हे पेंड्या ह्याला काय झालं याला काय काय झालं अगं मावशी हा मेला की काय जरा हवा त्या अरे मावसे असे हवा घालून तो उठणार ना नाही. उठणार त्याला पंप लागणार तो आणायचा कुठून मामे आहेत ना ठीक आहे पेंड्या तुम्हाला वा मी हवा भरतो हो बरोबर अरे काय पेशल आहे मग त्याच्या पंपाला तर पेशल मध्ये आहे अगं मावशी माझी बघणं कसं आहे थांब 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 अरे राधे काय केलं ते अरे सुदामा हवा जास्त झाली अरे जास्त आमच्या भेंड्याची हवा फुकट गेली त्या सगळ्या. वाचलो मी मारते हवा अरे थांब, थांब, राधे. तुला हवामानाला जमणार नाही त्यासाठी पंप असायला लागतो तू मारतोय आता मला नाही जमायचं मी धरतो तो हवामान घे पटकन शाबास शाबास एकदा अरे जमली बापरे मी खरं का जमले तुम्ही जमा सकाळ द्या अरे आम्ही नाही मावशीने ढकलला मग मावशी नका हा आता मावशी जाणार ना मग आता काय करणार आता ते पुलिंग पुलिंग अरे बाबा मावते बोलो एवढ्या बवलं नाही त्यांचे का जाणार ठीक आहे लवकर जा अरे हे लाजे उभी राहा नाही बोल बोल अगं हे लाजे उभी राहा काय रे वाटल्या या भर मार्गामध्ये बाईला उभं राहायला लाज नाही वाटत वाटते कसली लाज वाटते आता तू कसा सांगू सांग ना वाटल्या कसं तरी सांग ना अगं यात भांडी घासायला लागते
कामवाली बाई राहते काय गे बाकड्या तुला कामवाली बाई पाहिजे मग जरा कोपऱ्यात काय झाला कोपऱ्यात बोलते जा पाहिजे कोपऱ्याचा दांडू इथे ठेवून जा पण दांडू इथे ठेवूनच जा वाकड्या दांडू इथं ठेवूनच जा ठीक आहे माझा इमान माझ्या भोंग्यावर काय रे मला बोला माझं काय मध्ये वाटते गाडी दात का दे अरे आता पल्लो तर काही गेलो त्या तिकडे गेलो काय बाबा तू पण आणि का तडवा लावले आता बाबा कामाचं माझे हालत दिलं काय ना ठीक आहे अरे हे राधे उभी राह मला सारखं सारखं का बरं उभं करत आहात काय रे अरे हे राधे हा लता पडपडी जाय हा लता पडपडी जाय अरे प्रतिभा काय म्हणता हा लता पडपडी जाय वाकड्या हुकूम कोणाचा आणि कायदा कुणाचा पंचदलनाचा हुकूम देवाचा कायदा आमचा ठीक आहे ऐकत पाऊस नदी दरवाजा बंद झाला पाऊस नदी बरसला दरवाजा बंद झाला पाऊस नदी बरसला पाऊस नदी बरसला दरवाजा बंद झाला देवा देवा देवलानी मथुरीच्या बाजाली देवा आले काय तुमची कामगिरी केली काही दिसत नाही तेव्हा तुम्ही काय नाही तुमच्याकडे सांभाळा मी घरी समाचार घेतो बाईला उभं राहा म्हणा रे हात तरी कोण श्रीकृष्ण सांभाळ म्हणतात तोच मी श्रीकृष्ण भगवान असे नव्हते मग कसे होते बाई पद्मा बेंबीरा मस्तकी तिला एका विटेवर विटेवर करत उभे होते अगं राधे यदा यदा धर्मस्य ग्लानी भरत उभारतात म्हणजे जेव्हा जेव्हा पृथ्वीवर धर्माचा नाश आणि अधर्माची पद्मपुरी मागते तेव्हा तेव्हा मी जन्म घेतो तोच मी राधे मग आपली जन्मकुला सांगा भाऊ मग आई धर्मी आतंक हा झाला अधर्म वाढू लागला धर्मी आतंक हा झाला अधर्म वाढू लागला धर्माचे रक्षण करण्याला धरला
चढली तुझ्यावर काना प्रीत ही खरी संत हरी माझा सावळा रे मला जाऊ दे घरी भगवान श्रीकृष्णानं मथुरेचा दही दुधाचा बाजार बंद केला. भगवान श्रीकृष्णानं मथुरेचा दही दुधाचा बाजार बंद केला. या बातमीनं कंस क्रोधमयी झाला. या बातमीनं कंस क्रोधमयी झाला. मथुरा नदीचा राजा उठसे त्याचा राज्यकारभार म्हणजे मथुरा नगरवासियांना मिळालेली सुखाची होती. सारे सगळीकडे आनंदी आनंद. या आनंदाचा भरा उग्रसेनच्या पोटी कंस नावाचा पुत्र जन्माला आला. कंस जर जसा मोठा झाला तसा त्याच्या मनातील इच्छा आकांक्षा वाढू लागला. रोज मोठी स्वप्न मनात रंगू लागला. प्रत्यक्षात आपला साऱ्या पृथ्वीवर आकार मारला. पृथ्वीला सहन झाला नाही. पृथ्वीने गाईचं होऊन घेऊन ब्रह्मदेवाला शरण केली. घडलेला सारा रस्ता ब्रह्मदेवाला खतम केला. ब्रह्मदेव म्हणाले तू निश्चित भक्तांचा कारभार आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी भगवान की हरी लवकरच जन्म घेतली. आणि तसं झालं. भगवान की हरी देवीच्या पोटी जन्म घेतला. कंसाच्या अनेक माणूस समोर तोंड धरून शेवटी मथुरेचा दही दुधाचा बाजार बंद केला. या बातमीवर बहुत क्रोधमयी झाला.
तुझा पुत्र को त्याला तुझा जीवन बाबाचा राज्य तुझा प्रभाव केला एवढं सारं काही माझ्या मुलासारखं होत असतं कृष्ण माझ्या आधी सामने कृष्ण 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 अरे काढ कृष्ण अरे चिपकार कृष्ण सामुद्रीचा मला बंद केला कृष्ण तुम्ही मला घास ठीक आहे अशा तऱ्हेनं भगवान श्रीकृष्णानं त्या दृष्ट कंसाचा वध केला आणि सारी गोकुळ नगरी सारी मथुरा नगरी आनंदी आनंद झाली.